प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त सम्राट विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुखाचा मार्ग सांगणारा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल नाही आधी असते अवसान पवित्र थोडा या गावामध्ये गणेश उत्सवानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके असणारे हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज यांचे सासरे माऊली येळगे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेले आहे। तरगे माऊली तरगे यांच्या वतीने त्यांची संकल्पना होती, खरोखरच आपण जर मनामध्ये प्रतिज्ञा केल्यानंतर भगवंत तो प्रतिज्ञा पूर्ण करून घेत असतो। माऊलींच्या मनामध्ये असा हेत होता की कीर्तन ताईचं ठेवायचं, त्यांनी प्रतिज्ञा केली आणि भगवंतानी पूर्ण करून घेतली म्हणा काय हरकत नाही बरं का। आणि याच्या मागे सर्वात मोठं योगदान म्हणजे आपल्या गावच्या सर्वांचे लाडके सरपंच साहेब शिवाजीराव खांडेकर साहेब यांचा पाठिंबा आहे बरं का। त्यांच्या पाठिंब्यावर आज आपण ठामपणे एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहोत आणि अशा या अत्यंत भव्य आणि दिव्य कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व गुणवंत नामवंत कलाकार मिळाले। उपस्थित नामांकित गायनाचार्य त्यांचं नाव घेण्याच्या अगोदर मी एवढं म्हणू इच्छिते की धन्य माता पिता तयाचिया, ज्यांनी आपल्या गायनाने सर्वांचं मन अगदी गहिवरून आलेलं आहे, अतिशय मन प्रसन्न करून टाकले असे भजन सम्राट असणारे हरिभक्त परायण पप्पू महाराज पोले व तसेच हरिभक्त परायण गणेश महाराज व तसेच हरिभक्त परायण आदरणीय नागनाथ महाराज आणि आमचे मृदंगाचे महामेरू असणारे आमचे नंदू महाराज अहमदपूरकर बरं का। आणि उपस्थित सर्व बाळगोपाळ टाळकरी, बाकी सर्व गायक मंडळी, विनेकरी, टाळकरी, गावातील सर्व भाविक भक्त, माता पिता बंधू भगिनी सर्वांचे चरण नमस्कार करून सेवेला सुरुवात करते। विठ्ठल गणपती बाप्पांचं आगमन होऊन 10 दिवस झाले बरं का। गणपती बाप्पांची सुरुवातच अशी कार्यक्रमाच्या निनादामध्ये होत होता, पण यावर्षी कोरोनानं खूप परेशान केलेलं आहे बरं का। पण गणपती बाप्पाच्या मनात आलं तर काय होत नाही हो, खरोखरच गणपती बाप्पाला असं वाटलं की शेवटी का होईना कार्यक्रम करून घ्यायचा। माझी ही पहिलीच सेवा या बरं का गणपती उत्सवामध्ये, नाहीतर दररोजचे 2-2 कार्यक्रम व्हायचे। पण या 4 वर्षामध्ये शासनाने लॉकडाऊन केलं, पण सर्वांच्या डोक्याला लॉकडाऊनच झालं बरं का। पण आज खरोखरच आपण गणपती बाप्पांच्या समोर आहोत, जेव्हा छोट्या छोट्या संकटामध्ये आपण आईची आठवण करतो, काटा मोडला आई ग म्हणतो, पण जेव्हा आपल्या समोर भरधाव वेगाने ट्रक येतो तेव्हा बापाची आठवण येते।
बरं का. मोठ्या संकटामध्ये बापाची आठवण येते आणि छोट्या संकटामध्ये आईची आठवण येते. मग गणपती बाप्पा हे मोठ्या संकटामध्ये सर्व भक्ताला त्या ठिकाणी संकटातून दूर करण्यासाठी धावून येणारे सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. बरं का. गणपती बाप्पाचं आगमन आपल्या गावामध्ये झाले, सर्वांना आनंद झाला. प्रथमतः आपण या गणरायांची स्तुती करूया. रिद्धी सिद्धी के दाता हो तुम गणपती, रिद्धी सिद्धी के दाता हो तुम गणपती, तेरे चरणों हमने नमन कर दिया, तेरे चरणों हमने नमन कर दिया. कोणत्याही कार्यक्रमामध्ये गणपती रायांची स्तुती केल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही. लग्न असो, वास्तुपूजन असो किंवा कोणतंही तरी काम असेल, गणपती बाप्पांची स्तुती केल्याशिवाय ते कार्यक्रम पार पडत नाही. बरं का. असे गणपती बाप्पा सर्व भक्ताला सुख देणारे, दुःखाचं निवारण करणारे गणपती बाप्पा कसे आहेत तो? तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, तुझं सुख करता, तुझं दुःख हरता,
आहे. कारण का गणपती बाप्पा शिवाय विघ्नातून दूर करणारा दुसरा कोणी नाही बरं का. तोच आपल्याला संकटातून तारून नेणार आहे. म्हणून आपण या गणपती बाप्पा स्तवन केलेलं आहे. तुम्ही आम्ही या लाडक्या गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत बरं का. सर्वांच्या जीवाला असं वाटत असतं की आपल्याला सुख मिळावं, दुःखापासून आपली निवृत्ती व्हावी. तर सुखाचा मार्ग सांगत असताना जगद्गुरु तुकोबारे सांगतात की बाबा रे, जर सुख पाहिजे असेल तर भगवंताला आपलंसं करायचं आहे. जर भगवंताला आपलंसं करायचं असेल तर त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे बरं का. सर्वांना आवडतं सुख, पण ज्या ठिकाणी सुख आहे तिथं माणूस जात नाही आणि जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय मात्र राहत नाही. सुख पाहिजे ना दादा हो, भगवंताची शरणागती करा, भगवंताचं नामचिंतन करा. कारण की या जगामध्ये जेवढं काही दिसतं ते सर्व नाशिवंत आहे, ते सर्व दुःखाला कारणीभूत आहे. या जगाच्या पाठीवर फक्त एक देव सुखी आहे बरं का. सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे अगर जनी मने शारंगधर. सर्व सुख त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या भगवंताची शरणागती आपल्यासाठी फार महत्वाची आहे बरं का. सर्व भक्तासाठी देव हवा आहे, देव हवा आहे. म्हणून या ठिकाणी आपण सुखी आहोत. प्रत्येकाला देव लागतोच आणि जेव्हा देव हवा हवासा होतो तेव्हा आपलं जीवन सुखी होत असते बरं का. गणपती देवा तुझ मला हवा, गणपती देवा तुझ मला हवा, तुझ्या नामाचा जोडवा. साऱ्या भक्ताला गणपती बाप्पांचं सामर्थ्य किती आहे बघा. जेव्हा पार्वती मातेनं कठोर अशी तपश्चर्या केल्या आणि जेव्हा तपश्चर्या पार्वती माता करायच्या, दररोज अंगाला भस्म लावायच्या बरं का. एवढं भस्म लावून लावून त्या भस्माचा मळ पार्वती मातेच्या अंगावर साचलेला होता. मग पार्वती मातेला एकदा महादेवाने सांगितलं होतं की पार्वती, तुझ्या अंगावर जे भस्माचा मळ आहे ते मळ या जगामध्ये अत्यंत पूजनीय होईल, एवढं सामर्थ्य त्या मळामध्ये आहे. पार्वती मातेने एवढंच लक्षात ठेवलं आणि जेव्हा टाइम पडेल तेव्हा मी याचं बरं का जगाला दर्शन करून देईल अशा मनामध्ये इच्छा ठेवल्या. आणि एकदा पार्वती मातेला स्नानाला जायचं होतं आणि महादेव तपश्चर्यासाठी बाहेर गेलेले होते. पार्वती मातेला वाटलं आता असा बरं का उत्तम टाइम आहे की आपण आपल्या बाळाला प्रगट करायचा. तेव्हा पार्वती मातेनं आपल्या अंगावरील सर्व भस्माचा मळ काढला आणि त्याची सुंदर असे साजिरी गोजिरी मूर्ती बनवली आणि त्याला या ठिकाणी जीवदान दिलं. ती सुंदर भस्माचं मूर्ती तयार झाली आणि दाराला रक्षण करण्यासाठी बसले. पार्वती माता स्नान करत होत्या, तेवढ्यात महादेवाची स्वारी आली बरं का. महादेव म्हणजे पार्वतीचे अतिशय प्रिय. आतापर्यंत कुणी एवढं आपल्या पत्नीवर प्रेम केलं नसेल तेवढं महादेवाचं पत्नीवर प्रेम आहे बरं का. कारण का आपण म्हणतो अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा. महादेव आल्याबरोबर पार्वतीला बघितलं तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाही. पार्वती माता स्नान करत होत्या, महादेव जात होते, पण गणपती बाप्पा दरवाजाला बसलेले होते. कारण का त्यांना मातेची आज्ञा पालन करायची होती बरं का. महादेव म्हणतात तू माझा पुत्र आहेस, मी महादेव आहे बरं का. आणि तुला आईनं माझ्याविषयी तुला ओळख करून दिली नसेल, पण मी तुझा वडील आहे, मला आतमध्ये जाऊ दे. पण गणपती बाप्पा वचनाला मात्र लई पक्के होते बरं का. गणपती बाप्पा म्हणतात तुम्ही वडील असाल तर मी तुम्हाला प्रणाम करतो, पण मी मातेची आज्ञा मात्र मोडणार नाही. मातेनं मला सांगितलं की आतमध्ये कुल्लाच येऊ द्यायचं नाही बरं का. त्यांनी स्नान केल्यानंतर जेव्हा तुम्हाला आज्ञा मिळेल तेव्हा तोपर्यंत थांबायचंच.
महादेवाला राग आला. महादेव भोळे बी तेवढेच आहेत, पण राग आल्यानंतर काही दिसत नाही. महादेवानं आपली तलवार उचलली आणि गणपती बाप्पाचं बरं का शिरछेद केला. पार्वती माता आतून आल्या, क्रोधायमान झाल्या, आक्रोश करून रडू लागल्या. देवा, जर माझ्या बाळाला तुम्ही जिवंत नाही केलं तर मी सर्व सृष्टीचा विनाश करून दाखवेन. बरं का, कारण का पार्वती मातेचं सामर्थ्य काही कमी नव्हतं. पार्वती माता जेव्हा दुर्गेचं रूप घेतलं तेव्हा आपल्याला माहित होतं किती सामर्थ्य आहे त्या देवीमध्ये, ती आदिशक्ती आहे. मग पार्वती मातेचा राग महादेवाच्या लक्षात आला आणि महादेवानं सांगितलं सर्व शिवगणांना, जा मग एका गजासूर नावाच्या एखादी हत्तीचं शिरछेद करून आणून माझ्यापर्यंत घेऊन या. मग गजासूर नावाच्या त्या हत्तीचं शिरछेद करून आणले आणि त्या बाळाच्या शिराला बसवलं. संजीवनी मंत्राचा उल्लेख केल्यानंतर ते बाळ जिवंत झालं. अतिशय सुंदर असे गणपती बाप्पांची मूर्ती, सरळ सोंड वक्र तुंडात्रे नयना, सुंदर साजिर गोजिर रूप तयार झालं आणि सर्वांनी गणपतीच्या नावाचा जय जयकार केला. आणि गणपती बाप्पांना 33 कोटी देवांनी आशीर्वाद दिला की कोणतंही कार्य असू द्या बरं का, त्या कार्यामध्ये प्रथमतः तुम्हाला मान मिळेल असे आशीर्वाद दिल्यानंतर तेव्हापासून आपण गणपती बाप्पांचं या ठिकाणी पूजन करतो. गणपती बाप्पाचं ब्रीद असं आहे बरं का, सरळ सोंड वक्र म्हणजे काय, जे भक्त सरळ मार्गाने चालतात त्याच्यासाठी गणपती बाप्पा बरं काय भरपूर आशीर्वाद देतील आणि जे वाकड्या मार्गाने जातात त्याला तशाच प्रकारे ठेवतील. बरं का, गणपती बाप्पाचं ब्रीद असं आहे, जो जैसा मज कारणे मीही तैसा त्या कारणे. आपण जशी भक्ती करू तसे येतं गणपती बाप्पा. बरं का, अलीकडे गणपती उत्सव करण्याचे बरं का भरपूर असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात. गणपती उत्सव म्हणलं की मोकार सगळे गणपतीचे बाप्पाचे भक्त डीजे लावायचा, वरात काढायचे, एवढेच कार्यक्रम असतात. बरं का, गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये कीर्तन ठेवणारे म्हणजे काही दुर्मिळ लोक असतात बरं का, आणि ते खरोखर ते भाग्यवान आहेत आणि आपलं गाव सुद्धा भाग्यवान आहे. नाहीतर गणपती बाप्पाचा उत्सव म्हणलं की केवळ नको ती गाणी लावायचे असाच उत्सव बरं का, पण आपलं आदर्श गाव आहे आणि आपल्या या कार्यक्रमाचे जे नियोजक आहेत, आयोजक आहेत ते आदर्श आहेत बरं का. नाहीतर काही काही गावामध्ये बघा गणपती बाप्पाचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि तो अध्यक्ष कधी आरतीला उपस्थित राहत नाही बरं का, पण आपलं गाव भाग्यवान आहेत की सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि याचं सर्वात मोठं योगदान म्हणजे आपले सर्वांचे लाडके सरपंच साहेब आहेत बरं का. गावातला या ठिकाणी गावातला कार्यकर्ता जर आपल्या पाठीशी असेल की आपण निर्भीडपणे जीवन जगू शकतो. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणायला हरकत नाही. पण गणपती बाप्पाची भक्ती कशी आहे, जसा भक्त करेल तसा तो दो. एका गावामध्ये असाच गणेश उत्सव चालू होता. मग गणपती बाप्पाच्या उत्सवाचे जे अध्यक्ष होते ते कधीच आरतीला यायचे नाहीत. फक्त काय करायचे, 11 दिवस गणपती बसवायचं, गणपतीच्या पाठीमागे जायचं, पत्त्या खेळायचं वगैरे वगैरे, आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी डीजे लावायचा, वरात काढायचं, गणपती बाप्पाला पाण्यात टाकायचं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा म्हणायचे, बापू मी अवश्य येईन, पण तू या 11 दिवसामध्ये माझं नामचिंतन केलं नाहीस, कधी आरतीला उपस्थित नव्हतास बरं का, आणि नको नको ती गाणे लावून तो वाईट व्यसन करून माझ्या वरातीमध्ये नाचलास बरं का. या वर्षी मी पुढच्या वर्षी नक्की येईन, पण तू नाही राहणार बरं का. म्हणून गणपती बाप्पांच्या वरातीमध्ये वाईट व्यसन करून कोणी नाचायचं नाही. नामचिंतन त्यांचा आदर्श बरं का. आणि कोणताही उत्सव साजरा करत असताना त्या उत्सवामागला आदर्श आपल्या तरुणांनी घ्यायचा आहे. पण हा तरुण
भगवंताची शरणागती करून त्या भगवंताची भक्ती करायला पाहिजे. पण त्या अध्यक्षाने कधीच कोणतं चांगलं काम केलं नाही. अशा प्रकारे 11 दिवस निघून जायचे बरं का. बघा पुढच्या वर्षी गणपती बाप्पाने काय केलं बघा. मग तो असाच 11 दिवसामध्ये कधी आरतीला उपस्थित होता. मग विसर्जनासाठी गेला. अचानक बघा गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना त्या समुद्रामध्ये लाट आली आणि ते 4 तरुण बुडून जाऊ लागले मध्ये बरं का. बुडत असताना तिघे कसे तरी बाहेर पडले आणि जो अध्यक्ष होता तोच मध्ये बुचकड्या खाऊ लागला. त्याला पोहता येत नव्हतं. त्यांनी आपल्या मित्राला हाक मारले, अरे धावा, मला वाचवा, मला बाहेर काढा, माझ्या तोंडात पाणी चालले, नाकात पाणी चालले, वाचवा वाचवा. बाकीचे मित्र म्हणले, अरे आम्ही तुला जर काढायला गेलो तर आम्ही सुद्धा बुडून मरू, आम्ही तुझ्या उपयोगाला येणार नाही. तू एक काम कर, या ठिकाणी तू भगवंताचा धावा कर बरं का. तो अध्यक्ष म्हणला, भगवंताचा धावा करू, कुणाला दिवाला बोलू र. मग ते बाकीचे लोक म्हणले, अरे गणपती बाप्पाचा तू अध्यक्ष होतास, बोलू गणपती बाप्पाला. मग तो चालू केला गणपती बाप्पाचा धावा. गणपती बाप्पा धावा, गणपती बाप्पा धावा. आणि आश्चर्य काय घडलं बघा. अर्ध्या क्षणामध्ये गणपती बाप्पा प्रगट झाले. काठावरच नाचू लागले गणपती बाप्पा बरं का. आणि तो बुडणारा तरुण म्हणला, ओय गणपती बाप्पा, तुम्ही तिकडे काठावर काय नाचताय, मी इथं बुडायला लागलो, माझ्या तोंडात पाणी चाललंय, नाकात पाणी चाललंय, तुम्ही तिकडे खुशाल नाचता. तेव्हा गणपती बाप्पा म्हणले, या वर्षी बदल केला बेटा. 10 वर्षापासून तू गणेश मंडळाची स्थापना केलास बरोबर आहे, तू गणेश मंडळाचा अध्यक्ष होतास बरोबर आहे, पण 11 दिवसामध्ये तू कधी आरतीला उपस्थित होतास का? 11 दिवसामध्ये कधी कीर्तन भजन काही कार्यक्रमाचं आयोजन केलास का? नाही. अनंत चतुर्थीच्या दिवशी नाचत नाचत यायचास, मला पाण्यात बुडवायचास, मी जसं जसं बुडायला लागलो तुम्ही तसं तसं काठावर नाचायचं असं म्हणलं बरं का. मग मी बुडत असताना तुम्ही नाचायचो, या वर्षी तू बुड मी नाचतो म्हणला बरं का. पण तुझ्यामध्ये माझ्यामध्ये एवढाच फरक आहे, तुझ्या पोटामध्ये काहीतरी होतं पण माझ्या पोटात काही नाही बरं का. गणपती बाप्पाचा असा ब्रीद आहे, जशी आपण भक्ती करू तसा तो देव आहे. जर आपण तन मन धनाने चित्त लावून जर भगवंताची भक्ती केलं तर आज देव प्रगट व्हायला तयार आहे. पण आपण भक्ती करतो पण वरवर भक्ती करतो बरं का. परमार्थ करत असताना चित्ताची फार गरज आहे. चित्त जागेवर नसेल तर माणूस कोण्याच गोष्टीमध्ये यशस्वी होणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा, महिला मंडळ, आपण स्वयंपाक करत असताना जर चित्त लावून स्वयंपाक केला तरच भाजी चांगली होईल बरोबर आहे. जर स्वयंपाक करताना बायकाचं चित्त जागेवर नसेल तर काही काही बायकाचा स्वयंपाकच विचारू नका.
चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये चित्ताची गरज आहे बरं का. विद्यार्थी दशेमध्ये असताना चित्त लावून जर अभ्यास केला तरच आपण परीक्षेमध्ये पास व्हाल बरं का. महिला मला तुम्ही चित्त लावून जर प्रपंच केला तर प्रपंचामध्ये त्या ठिकाणी शेवटला तुमचा गाडा जाईल बरं का, नाही तर होणार नाही. शेतकऱ्यांनी चित्त लावून शेती केली तर काळी आई त्याला धन देणार बरं का. चित्त जागेवर नसेल तर कोणतंही काम व्यवस्थित होत नाही. विद्यार्थी सुद्धा चित्त असेल तरच पास होईल, नाही तर नापास झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण आजकालचे विद्यार्थी मित्र सारखं मोबाईल टीव्ही परीक्षा जवळ येईल, मग जेव्हा परीक्षा जवळ आली की मग त्यांना टेन्शन येतं बरं का. एक विद्यार्थी 12वीला होता बरं का. मग 12वीची परीक्षा जवळ आली, तो सालभर अभ्यास केला नाही. मोबाईल बघून त्याच्या डोक्यामध्ये फक्त त्या गाण्याचंच खुळं बसलं होतं बरं का. परीक्षा जवळ आली त्या परीक्षेवरच गाणं बसवला. आजकालचे पोरं कोण्या विषयावर कोणतं गाणं म्हणतील ते काही सांगता येत नाही, एवढे पोरं हुशार. मग त्या परीक्षेवर गाणं म्हणू लागला. कोणतं गाणं म्हणतो बघा. मी हो 12वीचा उमेदवार, मला भरलं परीक्षेचं वार, कॉपीवर माझं लक्ष सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरते, जेव्हा बघतो मी पेपर गड, जेव्हा बघतो मी पेपर गड, मला नापास झाल्यासारखं वाटतंय, जेव्हा बघतो मला नापास झाल्यासारखं वाटतंय. नापास झाल्यासारखं वाटायची गरज नाही बाबू. 100% तू नापास होणार म्हणजे होणार. अभ्यास नाही केलं तर नापास व्हावं लागेल, म्हणून चित्त लावून अभ्यास करा बरं का. तो मुलगा कधीच अभ्यास केला नाही, मग गाणं म्हणून कसा तरी 12वीला नकला मारून पास झाला. आता 12वीच्या नंतर काय करणार हो? काहीच करू शकत नाही. जो विद्यार्थी नकल करून पास केला त्याच्या जीवनामध्ये कधी ना कधी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. कोणत्याही क्षेत्रामध्ये नक्कल नको आहे. परमार्थ करायचा असेल तर खरी भक्ती करा, दिखाऊ भक्ती करायचं नाही बरं का. अंतरंगातून भक्ती करा. तसाच जर अभ्यास करायचा असेल तर अंतरंगातून अभ्यास करा. नक्कल केलं तर फजिती होती. कशी फजिती होती बघा. एक राम नावाचा मुलगा, एक श्याम नावाचा मुलगा. राम नावाचा मुलगा हुशार होता आणि श्याम नावाचा मुलगा कधीच अभ्यास करायचा नाही. फक्त रामचं बघून बघायचं, लिहायचा, नकला करायचा. मग कसा तरी 12वीला पास झाला. आता 12वीच्या नंतर काय करायचं, तो मला चला कंपनीमध्ये जायचं. पण कंपनीमध्ये जाण्यासाठी सुद्धा मुलाखत द्यावी लागते. कारण काय, हे जमाना कसा आहे या ठिकाणी महत्वाचं, प्रत्येक क्षेत्रामध्ये परीक्षा दिल्याशिवाय कोणती भरती होत नाही. मग कंपनीमध्ये जाण्यासाठी सुद्धा मुलाखत द्यावी लागते, इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तो म्हणला रामभाऊ आता मी मुलाखतीमध्ये काही पास होत नाही, मग तू काय कर, माझ्यासाठी माझ्या बरोबर पुण्याला चल, आपण दोघांनी मुलाखत देऊ. मला तिथे एकदा मुलाखतीमध्ये पास झालो, मग तू परत ये. तो मला ठीक आहे भाऊ, आतापर्यंत तुला नकला देऊन मी पास केलो, आता काही थोडकं काम राहिलं, चल म्हणले. दोघं मित्र गेले पुण्याला बरं का. मग मुलाखत सुरुवात होण्याच्या अगोदर हा अभ्यास न करणारा मुलगा म्हणू लागला त्या रामला, रामभाऊ तू पहिल्यांदा मुलाखतीसाठी जा आणि तुला साहेबांनी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तू मोठ्याने दे आणि तुझं उत्तर ऐकून मी बाहेर इथं नक्कल करून घेतो. आता इथं सुद्धा नक्कल चालते का? पण त्याच्या डोक्यात काही समजलं नाही. मग तो राम नावाचा मुलगा आतमध्ये गेला. साहेबांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, का रे तुझं नाव काय बरं का. नाव काय म्हणलं त्याने सांगितलं. मग नाव विचारल्यानंतर साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला बरं का रे भारताचे पंतप्रधान कोण. तो म्हणला साहेब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा बाहेरचा लगेच हातावर नोट करून घेतला बरं का. साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, का रे भारत स्वतंत्र केव्हा झाला. तो म्हणला साहेब 1942 पासून प्रयत्न चालू होता, 1947 ला झाला बरं का. मग हा दुसरा प्रश्न बाहेरच्याने हातावर नोट करून घेतला. साहेबांनी तिसरा प्रश्न विचारला, का रे माणूस चंद्रावर राहू शकतो का. तो म्हणला साहेब शास्त्रज्ञाचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. रामने तिन्ही प्रश्नाचे उत्तर करेक्ट दिल्यामुळे साहेबाला आनंद झाला. साहेब म्हणले वा सिलेक्ट. हुशार मुलगा कधी सिलेक्ट होत असतो. मग राम नावाचा मुलगा सिलेक्ट झाला. तो बाहेर आला. आतलं बाहेर आलं आणि जे बाहेर बसलं होतं ना नक्कल करून घेणार
ते आतमध्ये गेलं. त्याच्या आयुष्यात कधी अभ्यास करून माहित नव्हतं आणि नक्कल केल्यामुळे तो एवढा घाबरला. जो माणूस घाबरतो ना तो काही उलट सुलट बोलत असतो. मग घाबरला चेहरा बघून साहेबांचं लक्ष गेलं त्याच्याकडे. हा विद्यार्थी घाबरला आहे, याला अवघड काही प्रश्न विचारायचे नाहीत, सोपे विचारूया चला म्हणले. पण याच्या हातावर नक्कल लिहिलेली होती. याने साहेबाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, फक्त त्याचं लक्ष नकलाकडे होतं. पण याला काय माहित साहेबांनी उलट सुलट प्रश्न विचारतील. मग साहेबांनी याचा घाबरला चेहरा बघून साहेबांनी सर्वात सोपा प्रश्न विचारला, का रे तुझं नाव काय म्हणल्याबरोबर याच्या हातावर 1 नंबरची नक्कल लिहिलेलीच होती. तो काहीच विचार केला नाही. नाव काय म्हणल्याबरोबर तो म्हणला नरेंद्र मोदी. साहेबाचा बीपी हाय झाला. साहेब म्हणले मोदी सरकारला सत्तेवर येऊन 10 वर्ष झाले. हा तर चांगला 22 वर्षाचा टोनगा दिसायला लागला. याच्या बापाने याचं नाव मोदी का ठेवलं असेल बाबा, याचा जन्मदिनांक तरी विचाराव. म्हणून साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, का रे तुझा जन्म कधी झाला म्हणल्याबरोबर याच्या हातावर 2ऱ्या नंबरची नक्कल लिहिलेलीच होती. तो काहीच विचार केला नाही. जन्म कधी झाला म्हणल्याबरोबर तो म्हणला साहेब 1942 पासून प्रयत्न चालू होता, 1947 ला झाला. साहेबाला अटॅकच आला. साहेब म्हणले मूर्ख नालायक वेडा आहेस का, पागल आहेस का, तुझं डोकं ठिकाणावर आहेस का, वेडा बिडा तर नाहीस ना. आता साहेब याला म्हणले वेडा आहेस का, म्हणलं याला एवढं तर लक्षात यावं, कारण का घाबरल्यामुळे त्याला काहीच लक्षात आलं नाही. याच्या हातावर 3रा प्रश्न लिहिलेलाच होता. वेडा आहेस का म्हणल्यावर तो म्हणला साहेब शास्त्रज्ञाचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. साहेबांनी लाता मारून बाहेर काढल्या, लाता मारून. बरं का, एवढी फजिती कशामुळे झाली हो, नक्कल केल्यामुळं. म्हणून जीवनामध्ये नक्कल करायचं नाही. परमार्थ करायचा असेल तर चित्त लावून करा. भगवंत जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर त्या भगवंताला आपलंसं करा. आणि जीवनामध्ये भगवंताला आपलंसं केल्याशिवाय सुख मिळणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम
ते माहिती आहे तुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जेव्हा सुख न हे भगवंत शिवाय आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नाही बरं का. भगवंताला आपलंसं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्या भगवंताविषयी आत्मीयतेचा भाव आपल्या अंतकरणामध्ये प्रकट करणं म्हणजे भगवंताला आपलंसं करणं बरं का. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ही पत्नी माझी आहे, ही आई माझी आहे, हे वडील माझे आहेत, ज्याप्रमाणे बोलतो आपण इतर व्यतिरिक्त तसंच भगवंताविषयी बोलायचं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिण बंधू चुलता, कृष्ण माझा सर्वत्र इष्टमित्र गणगोत सखा, तो देव माझा आहे आणि मी त्या भगवंताचा आहे असा भाव आपल्या अंतकरणात झाल्यानंतर तो भगवंत आपलासा होतो. मला देव आपलासा झाल्यानंतर सुखाला काहीच कमी पडणार नाही बरं का. आणि एक देव जर सोडलो तर बाकी सर्व दुःखाला कारणीभूत आहे असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
ऐके दुःखाचे जनते नाही आधी अंत्य अवसाने. एक भगवान सोडलो तर बाकी सर्व दुःख आहे दुःखाला कारणीभूत आहे बरं का. पण आपल्याला संसारामध्ये एवढं सुख दिसतं ना, पण दिसतं तसं नसतं बरं का. संसार कसा आहे, दिसायला सुखाचा आहे पण हसायला नाही. परमार्थामध्ये थोडंसं दुःख याच्यामध्ये अगोदरही सुख नाही आणि नंतरही सुख नाही, पण दिसायला दिसतो बरं का. प्रत्येकाला वाटतं की संसारामध्ये किती सुख असेल, प्रत्येकाला वाटतं बरं का. लग्नाच्या अगोदर नवरदेवाला वाटतं की लग्न म्हणजे काय राहते की काय नाही की बरं का. एकदा भाजलं की मग कळतं. लग्नाच्या अगोदर तुम्ही एक काम करा, जर तुम्ही कोणाच्या लग्नाला गेलो तर भर मंडपामध्ये तुम्ही फक्त नवीन नवरदेवाचं निरीक्षण करा. भर मंडपामधला नवीन नवरदेव म्हणजे जसा काही नवा सॅमसंगचा मोबाईल, फुल चार्जिंग. काय फेटा, काय मेहंदी, त्याच्या मागे 4-5 लटमाळे पोरं असतात बरं का. जिकडं नवरा गेला तिकडं फिरतात, जिकडं नवरा गेला तिकडं फिरतात बरं का. दिवसभर ती 4 पोरं नवरदेवाच्या पाठीमागे फिरतात. हे का फिरत असेल तुम्हाला माहिती आहे का? संध्याकाळी काय तर मिळते खुशाली पियाला म्हणून फिरतात, नाही ते कशाला फिरायचे बरं का. मग लग्नाच्या दिवशी नवरदेव किती खुश असतो आणि नंतर कसा बरं तुम्हाला समजावून सांगते. जोपर्यंत आपलं लग्न होत नाही ना तोपर्यंत आपण एअरटेल असतो, एअरटेल. ऐसी आझाद यावर कहा. लग्नाच्या अगोदर कुठेही जा, किती दिवस बाहेर भजन कीर्तन करत राहा, काही टेन्शन नाही, काय आणायचं नाही, काय घ्यायचं नाही, काय द्यायचं नाही. लग्नाच्या अगोदर एअरटेल. एकदा का घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली, एंगेजमेंट झाला, टिळ्याचा कार्यक्रम झाला किंवा आपण रिलायन्स होतो. करलो दुनिया मुठ्ठी में, सगळी दुनिया मुठीत आल्यासारखं वाटतं सोयरीक झाल्याबरोबर. मग लग्न झालं, एक नवरी आपल्या घरी आली की आपण आयडिया होतो. एक आयडिया जब आपकी बदलले जिंदगी, जिंदगीच बदलून गेली नवरी घरी आल्याबरोबर. मग लग्न झालं, लग्नाला 1-2-3 वर्ष झाले, 2-3 टाबरे पोरं झाले किंवा आपण BSNL होतो. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करे. जिंदगी मोबाईल बन गई यारो. संसार दिसते सुखाचा पण हसायला नाही. आता हे झालं नवरदेवाच्या पार्टीचं, आता नवरीचंही थोडं बघावं लागतं. आणि तुम्ही म्हणाल ताई आमच्याच पार्टीचं बोलता, तुमचं तुझा बोला, दोन्ही पार्टीचं आपण बोलूया बरं का, भेदभाव नाही. नवरीला काय वाटतं लग्न म्हणजे काय राहते की काय नाही की. मग नवरी मुलगी काय करते बघा, नवरदेव बघायला आला त्या नवऱ्याचं तोंड बघलं की हा चालेल मला. आलो ना आपण आकडे इकडे आईवडिलांना सोडून नांदायला, आणि जिकडे आपण नांदायला गेलो महिला मंडळ तिकडे सासू सासरे दीर वाहे आपल्याला ओळखीचे असतात का? कोणी ओळखीचे नसतात बरं का. आणि सासू सासऱ्याचा कार्यक्रम म्हणजे काय साधा राहतो का? सासू सासऱ्याचा कार्यक्रम म्हणजे लई डेंजर, लई डेंजर बरं का. सासूबाई म्हणजे येड्या बाबळीचा काटा. पायात घुसलं तर ऑपरेशन केल्याशिवाय निघायचं नावच घेत नाही. इथल्या सासा नाही बरं का मावले हो, थोडक्याच्या सासा लई गुणाच्या. मी आमच्याकडलं सांगायला लागले, नाही तर तुम्ही सगळ्या सासा म्हणून मोर्चा काढशाल माझ्यावर बरं का. सासूबाईचा कार्यक्रम म्हणजे लई डेंजर. आणि सासरा म्हणजे हिवऱ्याचा काटा, कुचका काटा. सुनाला कधी बोलत नाही, बोलला तर 7 पिढ्याचा उद्धार केल्याशिवाय. वर्षाला एकदाच बोलते पण सगळंच काढते बरं का. सासऱ्याचा कार्यक्रम लय डेंजर. आणि दीर बाहे म्हणजे सराट्याचा काटा. तुमच्याकडे मिळतात का मावल्या सराटे? ते काट्याला तुम्ही कुठेही हात लावत टोचणारच, कुठंच धरता येत नाही, इकडून धरता येत नाही, तिकडून धरता येत नाही बरं का. तसे ते दीर बाहे, इकडे गेली का उई, तिकडे गेली का टुई, ह्याला बोलली त्याला बोलली, हिला साखर दिली तिला डाळ दिली, इकडे गेली तिकडे गेली.
ते फक्त टोचरच असतात, धीर बाहे. आणि ननंदबाई म्हणजे हगंदारीचा चिगू काटा. पायात काय घुसत नाही, पाय सल्ल्याशिवाय का राहत नाही. बरं का, दिसाय माहेर वर्षातून एकदाच येते, पण सगळ्या लावालावी केल्याशिवाय जात नाही. बरं का, असा हा आपला संसार. मग संसारामध्ये सुख आहे का? या संसार नगरी सुंदर प्रणाम दिलं महाराजांनी. बघा, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, बाजार भरला, पण यात सुख नाही, त्यात सुख नाही. या संसारामध्ये अजिबात सुख नाही, नाही आधी अंती अवसान. भगवंत सर्व सुखाचा सागर आहे. मग तो भगवंत कसा आहे हो? अभंगाचा तिसरा जर लावी म्हणा पिशे गोविंदाचे. तो भगवंत सर्व सुखाचा आगर आहे. बरं का, मग त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल तर त्या भगवंताच्या नामाचं वेळ लागलं पाहिजे, तेव्हा तो भगवंत त्याच्यासारखं आपल्याला करतो. बरं का, देव आपल्यासारखं करतो बरोबर आहे, पण आपण काय केलं पाहिजे?
पिस त्या भगवंताच्या नामाचं वेड आपल्या मनाला लागलं पाहिजे. देवाच्या नामाचं वेड आपल्याला लागत नाही, आपल्याला दुसरंच वेड आहे. कोणतं? जाऊ नये तिकडे जाणे, खाऊ नये ते खाणे, पिऊ नये ते पिणे आणि लेझिम खेळत घरला येणे. वासना वडाळ काय मनोचा मोडी अरे वासना वडाळ वासना ओढाळा गाय. वासना जी आहे ना, आपलं मन एवढं चंचल आहे की जाऊ नये तिकडे जातं. आणि माणसाला वाईट मार्गाकडे जाण्याचं जेवढं आकर्षक होतं तेवढं चांगल्या मार्गाला माणूस जात नाही. पण वाईट मार्गाने गेल्यानंतर माणसाचं जीवन वाईट होते बरं का. म्हणून आपल्या शरीराला वाईट व्यसन लागू देऊ नका. या जगामध्ये वाईट काय आहे म्हणाल तर सर्वात वाईट व्यसन आहे. किती वाईट व्यसन आहे बघा. जिथं व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल. गुटखा खाल्लं तर तोंड फुटल, दारू पिले तर लिव्हर फुटल आणि जर कीर्तनात आलं तर 7 जन्माचं बंधन तुटल. पण लोक इकडे येत नाही. जाऊ नये तिकडे जाणे, खाऊ नये ते खाणे आणि आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेणे. व्यसन किती वाईट आहे बघा. एक तरुण मुलगा वाईट मित्राच्या संगतीला लागला आणि त्या संगतीने तो रात्रभर तिकडेच राहू लागला. खाणे पिणे काही करायच्या, पार्ट्या करायच्या. आणि असं करता करता एकदा रात्रीचे 12 वाजले होते. तो पार्टी करून घरी येत होता बरं का. आणि तो वाईट व्यसनामुळं रस्त्याने मोटरसायकल घेऊन येत असताना समोर एक मोठं ट्रक आलं बरं का. समोर एक ट्रक आलं. याच्या पोटामध्ये भरपूर दारू असल्यामुळं याचं दिमाग काही काम करत नाहीत. आणि जो माणूस व्यसन करतो ना त्याचं डोकं कधीच काम करत नाही बघा. समोरून ट्रक येत होतं. याला वाटलं आपल्यासारखे 2 मोटरसायकली असतील, पण सरळ दोन्ही बी एका रेषेमध्ये यायलेत. म्हणला आता जायचं कसं. हे बी साईड देत नाही, ते बी साईड देत नाही. याला वाटलं मोटरसायकली असतील, पण ते होतं ट्रक बरं का. मग हा काय केला, आपण काय करायचं, या दोघांच्या मधून निघून जायचं म्हणला बरं का. मग याला मोटरसायकली वाटल्या पण होतं ट्रक. मग त्या दोन्ही लाईटच्या मधोमध त्यांना मोटरसायकल नेली. गेला असेल का पलीकडे बरं का. त्याला धडकलं, खाली पडलं, त्याचं पाय मोडलं. आता सगळे लोक गोळा झाले गावातले. अपघात झाला, अपघात झाला. सगळ्यांनी त्याला पकडलं, गाडीत टाकलं आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. सकाळी सकाळी त्याचे पाहुणे रावळे त्याला बघायला आले आणि त्याला म्हणू लागले, आपण म्हणतो ना का रे बाबा तुझा अपघात कसा झाला. मग आता ह्याला लाज वाटायला पाहिजे का नाही. मी वाईट व्यसन केलं होतं म्हणून माझी ही अवस्था झाली. पण याला या गोष्टीचा अजिबात खंत वाटत नव्हता. कारण का तो तरुण व्यसनामध्ये सैराट झाला होता. सैराट बरं का. ज्या ज्या तरुणांनी सैराट बघितले ते सगळे गैराट झाले. तुमच्याकडे आला का नाही तो सैराट. आमच्या गावाकडे काय झालं बघा. एक मुलगा घरी सैराट बघितला, डायरेक्ट त्यांना शेतामध्ये गेले. त्याच्या शेतामध्ये एक मोठी विहीर होती. गेल्याबरोबर त्यांना डायरेक्ट विहिरीमध्ये उडी टाकली. त्याला वाटलं खाली असेल आरची, पण खाली होती फरशी. ते जागेवर मेलं. हा सैराटचा परिणाम. मग हाही तरुण सैराट झाला होता. त्याच्या डोक्यामध्ये त्या सैराटच्या गाण्याचं खुळं होतं. पाहुणे म्हणले तुझा अपघात कसा झाला. मग हा सांगाव का नाही नीट. तो गाण्यामध्येच म्हणू लागला. काय म्हणतो बघा. निघालो गाडी घेऊन अर्धीच होती पोटात, मोरून आलं ट्रॅक्टर, मी पण होतो जोरात. हे असं धडकलं या रोडावरी, पायावरी चाल गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी.
दारू गांजा मत पिया रो, अक्कल गुम हो जाती है. आपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मिठी आती. आपल्याच खिशातला पैसा खर्च करून कुत्र्यासारखं रस्त्यावर पडून मरावं लागेल म्हणून वाईट व्यसन करू नका. आणि व्यसनी लोकांची संगत सुद्धा करायचं ना बरं का. संगती करायचं असेल संतांची संगत करा. तर संतांची संगत केलं तर काय होईल. अर्धक्षण घडता संतांचे संगती तेने होय शांती महत् पापा. महान पातकाचा नाश करते संतांची संगत. आणि चांगल्या माणसाला बिघडवते ती वाईटाची संगत. म्हणून चांगल्याची संगत करा. व्यसनापासून दूर होता. संतांच्या संगतीमध्ये गेलं त्यांचा महिमा थोर आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये संतांनी सांगितलेला जो भक्ती मार्ग आहे त्या भक्ती मार्गाने जाऊन भगवंताची शरणागती केलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच सुख प्राप्त होते. मग जर सुख पाहिजे असेल तो भगवंत आपला स्वभाव वाटत असेल तर सर्वांनी तन मन धनाने या ठिकाणी बरं का मोठ्या अंतकराने दोन्ही हाताने टाळ्या वाजून प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबार आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नहे. एरती माईक दुःखाची जनते नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुली ऐसे लाभी मनापिषे गोविंदाचे. एरती माईक दुःखाची जनते नाही आधी अंती अवसानी. त्या भगवंताच्या नामाचं वेड लागलं पाहिजे. एवढं वेड लागलं पाहिजे की ज्याप्रमाणे आपण जर संसारामध्ये काम करत असलो तर ते काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम तळिता काढिता तुझं गाई नरे आनंदा. गोकुळामधल्या गवळणी जेव्हा काम सर्वच करायचे पण त्यांचं चित्त मात्र भगवंताकडे असायचं बरं का. किती वेळ लागलं होतं भगवंताच्या नामाचं.
ओठाचं जे लिपस्टिक आहे ते डोळ्याला लावलं. एवढं वेड भगवंताच्या नामाचं लागलं होतं. अक्षरशः गवळणे त्या भगवंताच्या नामामध्ये वेड झाल्या होत्या, पागल झाल्या होत्या. म्हणून भगवंतांनी त्याला आपलंसं केलं आणि त्या सुखी झाल्या. आपण सुद्धा आपल्या जर जीवाचं सार्थक करायचं असेल भगवंताला आपलंसं करा. मग तुम्ही म्हणाल देवाला जर आपलंसं केलं तर मग मरण येणार नाही का? मरण निश्चित आहे. मरण कुणाच्या बापाला सुखत नाही. पण देव आपलासा केलं आपण मरणार पण आपली उत्तम कीर्ती मागे राहून जाईल असं अनुभव.
नाही आधी उत्तमाची उरे कीर्ती मागे ज्यांचा ज्यांचा जन्म झाला त्याला मरण हे निश्चित आहे, पण मेल्यावर सुद्धा कुणीतरी आपलं नाव घ्यावं असं जीवन जगलं पाहिजे. मरावे परी
कीर्तिरूपे उरावे आणि उत्तम कीर्ती पाठीमागे राहण्यासाठी परमार्थ केला पाहिजे. खरोखरच आज आपण बघतो कितीतरी माणसं आज आपल्यातून निघून जाऊन त्यांना कितीतरी वर्ष झाले तरी सुद्धा त्यांच्या आज कीर्ती पाठीमागे आहे. उज्ज्वल अशी कीर्ती प्राप्त करायचं असेल तर उत्तम कर्म करा. माणूस म्हणून जन्माला आलो, माणसाचा धर्म कोणता आहे? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे, समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. माणसाचा धर्म आहे की माणसाने माणुसकीने वागणे, हा खरा धर्म आहे. बरं का, माणूस म्हणून जन्माला दादा नाव भगवंताची सेवा करा. भगवंताच्या सेवेबरोबर आई वडिलांची सेवा करा. मातृदेव भाव पितृदेव भाव, ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, रात्रीचा दिवस केला, तळहाताचा पाळणा केला, त्या आई वडिलांची सेवा करा. आई आपल्या बाळासाठी काय करते बघा, स्वतः उपाशी राहून, स्वतः ओल्या जागेवर झोपून आपल्या बाळाला कोरड्या झोपणारे असे आईचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, त्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेवरच ज्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय, ही भारत माता आहे. भारतामध्ये जन्म घेण्यासाठी पुण्य लागतो बरं का. म्हणूनच या भारत भूमीला आपण माता हे संबोधतो. बाकीच्या देशाला कुणी माता म्हणत नाही. आतापर्यंत कुणी ऐकलं का हो? अमेरिका माता, पाकिस्तान चुलता, अजिबात नाही. भारत माता हे नाव याच देशाला आहे. म्हणून या देशामध्ये आपला जन्म झाला याचं भान ठेवा. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा आहे याचं भान ठेवा. व्यसनापासून दूर राहा. स्त्री गुरुना हत्या थांबवा. मुलींना कमी समजू नका. आजकालचे लोक काय करतात, एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, बस. दुसऱ्यांदा जर दुसरी मुलगी होत असेल तर तिला गर्भातच मारतात बरं का. काही काही लोक वंशाला दिवा लावायला मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. जर दोन मुली झाल्या तर एक मुलीला खूप रागराग करतात. असं करू नका. कारण का मुली कोण्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत. प्रत्येक वर्षाचा तुम्ही निकाल ऐका, मुलीचाच निकाल पुढे आहे. मग मुलींना कमी समजू नका. मुलीला जगवा मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. स्त्री हीच आहे भारतीय संस्कृतीची शान. स्त्रीच्याच पोटी जन्माला येते श्रीकृष्ण भगवान. म्हणून मुलींना कमी समजू नका. मुलगी आपल्या आई वडिलांवर किती प्रेम करते बघा. मुलगा फक्त स्वतःची काळजी घेत असतो, पण मुलगी वडिलांना विचारते, बाबा जेवण करा, आई तू जेवलीस का? मुलगा असा विचार करत नाही. म्हणून मुलींना कमी समजू नका बरं का. मुलगी आपल्या आईला म्हणते, आई तू मला का बरं कमी समजते? मी तुला कोण्या क्षेत्रामध्ये कमतरता पडू देत नाही. ज्याप्रमाणे दादाने तुझं कर्तव्य पूर्ण करत मी सुद्धा करेन. आई मला कमी समजू नको, मला गर्भात मारू नको. एक चिमुकली मुलगी आपल्या आईला म्हणते, आई मला तू जन्माला घाल बरं का. मी कोण्या क्षेत्रामध्ये कमी पडत नाही. जी सेवा माझ्याकडून होईल ती सेवा मी करेन. आई तुम्हाला फक्त एकदा जन्माला घाल. मी संत मुक्ताबाई होईन, संत जनाबाई होईन, संत कान्होपात्रा होईन. आई मला एकदा जन्माला घाल. ती मुलगी आपल्या आईला म्हणते, सांग ना आई मला कोण जपणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. सोनुलीला तुझ्या विना, सोनुलीला तुझ्या विना कोण जन्मणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. आई एकदा जन्माला घाल. जेव्हा मी मोठी होईल, एका राजाची राणी होईल आई, तेव्हा मग तू तुझ्या डोळ्यातून पाणी काढू नको. होईन मी जेव्हा राजाची राणी, होईन मी जेव्हा राजाची राणी, काढू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी. जाईन दूर दूर, जाईन दूर दूर, माझे बाबा लढणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. आई तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालणार. आई मला एकदा जन्माला
जन्माला घाल. मुलगी आपल्या बापावर तर एवढं प्रेम करते ना, सांगू नका. बरं का, एक शेतकरी बाप होता, त्याला भरपूर कर्ज झालेलं होतं. शेतकरी बापाने विचार केला की आता एवढी बाकी झालेली आहे, आपण आत्महत्या करायचं. आणि शेतकऱ्याने असा कधीच विचार करायचा नाही. बाकी झाली म्हणून आत्महत्या करू नका, होऊ द्या कर्ज. ज्यांच्यावर कर्ज तोच खरा मर्द, टेन्शन घ्यायचं नाही. बरं का, आपण बाकी झाली म्हणून आपण आत्महत्या करतो, पण आपल्या पाठीमागे आपलं लहान लहान मुलं आहेत, आपली पत्नी आहे, त्यांचं काय वाटोळं होईल याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. शेतकरी आत्महत्याचा विचार करत होता तेव्हा ती चिमुकली मुलगी बाबाजवळ गेली आणि सांगते, बाबा तुम्ही मला दिवाळीला नवे कपडे घेऊ नका, बाबा मला काही देऊ नका, काही खायला देऊ नका, बाबा पाणी पिऊन आपण दिवाळी साजरी करू, पण बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. ती मुलगी आपल्या बाबाला सांगते, बरं का, घर मनाला लावू नका, पाठ जगाला लावू नका, घर मनाला लावू नका, पाठ जगाला लावू नका, तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा चेहरे लावू नका, तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा चेहरे लावू नका, आहो ना बाबा चेहरे लावू नका, तुमच्यासाठी ना मी आले लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाजून जमेना काय, आले लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाजून जमेना काय, कमी गहाण ठेवू नका, पाठ जगाला जाऊ नका, कमी गहाण ठेवू नका, जगाला जाऊ नका, पाणी पिऊन दिवाळी केली बाबा चेहरे लावू नका, तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा चेहरे लावू नका, तुमच्यासाठी ना आपल्या आईवडिलांवर नितांत प्रेम करणारी मुलगी आहे म्हणून मुलींना कमी समजू नका. आणि महिला मंडळ तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाकडे विशेष लक्ष द्या. बरं का, जर आपल्या मुलगी धार्मिक शिलवान जर मुलगा जन्माला आला तर आपली सुद्धा कीर्ती अजरामर राहिली. आज आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्या जिजाऊ मातेनं शोभा घडवला म्हणून आज आपण स्वतंत्रपणे निर्भीडपणे जीवन जगत आहोत. जर शोभा जन्माला आले नसते तर काय झालं असतं. शिवाजी महाराज जन्माला येण्याचा आधीचा काळ बघा काय व्हायचं. भर दिवसात स्त्रियांची आबरू लुटली जात होती, तरुण मुली पळून नेवल्या जात होत्या, विधवांना कुणी सहारा नव्हता. अशा भयानक परिस्थितीमध्ये एवढं पाप वाढायला लागलं, एवढं पाप वाढायला लागलं की सगळे लोक म्हणायला लागले. आणि अशा पापयुक्त जगामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्व जनता म्हणायला लागले, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, लेकिन जिजाऊ ऐसी माँ भाइयों उनके पेट में से बापों का बाप पैदा हुआ था, बापों का बाप पैदा हुआ था. माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला, तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला, तो बापाचा वाघ शिवबा जन्मला. आणि असा वाघ जन्माला येण्यासाठी महिला मंडळ तुम्ही अगोदर वाघीण झालं पाहिजे. वाघीण आजकालच्या वाघिण्या उठल्याबरोबर टीव्ही बघतात. बरं का, जर आईनं उठल्याबरोबर टीव्ही समोर बसल्या आणि जर आईनं गरोदरपणी सैराट बघितला तर तिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा गैराट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिला मंडळ तुम्ही एक काम करा, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये गाठत
मुलाचा स्पर्श होऊ द्या तुमच्या हाताच्या बोटाला, देऊचे जगद्गुरु तुकोबाला येतील तुमच्या पोटाला. बरं का, मुलगाला धार्मिक जन्माला येत असेल तर आईनं पुण्याई तशी केली पाहिजे. मग जिजामाता या ठिकाणी त्या बाळावर चांगले संस्कार दिल्या होत्या म्हणून शिवबा घडले. बरं का, आणि आईने जर काही काम नीट केले नाही, परमार्थ केला नाही किंवा मुलाला योग्य संस्कार दिले नाही तर तो मुलगा चांगला जन्माला येत नाही. पूर्वीच्या माऊल्या मुलगा लहान असताना सुंदर देवाचे गाणे म्हणायचे. किती सुंदर गाणे म्हणायचे. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथा नंदना बाळा जो रे कुलभूषणा. आजकालच्या बायकाला पाळणे म्हणता येत नाहीत. आजकालच्या बाया यू यू हाड हाड यू यू हाड हाड, ते बाळ बी मोठ्यापणे हाड हाड करूनच बाहेर घालतं आपल्याला. बरं का, म्हणून मुलांना योग्य संस्कार द्या. पूर्वीच्या माऊल्या भल्या पहाटे उठायच्या, बाळाला मांडीवर घ्यायच्या, सुंदर देवाचे गाणे म्हणायच्या. किती सुंदर गाणे म्हणायच्या. रामाच्या गपाऱ्यामध्ये या ठिकाणी सुंदर गाणे म्हणायच्या पूर्वीच्या आईला. आताच्या बायकाला गाणे वगैरे काय म्हणता येत नाही. जनाबाईच्या किती सुंदर ओव्या होत्या. ओव्या गाऊनी सुरात दाशी जणीच्या घरात दळण दळील सख्या सुंदरी आळ चोरीचा माझ्या घरी, आळ चोरीचा माझ्या घरी. सुंदर जनाबाईच्या ओव्या ऐकायच्या. बरं का, आता कालच्या बायाला गाणे येत नाहीत. आता सुद्धा काही काही बायका देवाचे गाणे म्हणतात. वाटच्या रे वाट सरा काय बघत खेळत पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्यात. आता सुद्धा म्हणतात. पण काही काही बायकाचे गाणेच विचारू नका. एक बाई भल्या पहाटे उठली. बरं का, जात्यावर गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणते. आंबाच्या झाडाखाली भाऊ माझा दारू काढी, कोण्या मेल्यानं केली जाडी, आली पोलिसाची गाडी. बघा, असले जर गाणे म्हणले तर काय केलं मावल्या हो. सुंदर देवाचे गाणे म्हणा. काय काय बायकाचे गाणे लय विचित्र. एक बाई काय केली बघा, भल्या पहाटे उठली 3 वाजता. तिला वाटलं मी दळण दळेपर्यंत मालकाने उठून पाणी भरावं. असं वाटतं ना प्रत्येकाला, मला सुद्धा वाटतं. बरं का, मालकाने अर्ध काम करावं असं वाटतं. मग ते मालक काय ऐकत नाही. हलून उठवलं पाणी टाकलं तरी काय मालक उठत नाही. तेव्हा ती बाई जात्यावरच गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणते. मालकाला उठवायचं गाणं. महिला मंडळ, तुमचे मालक जर लवकर उठत नसतील तर तुम्ही सुद्धा म्हणा. बरं का, ती बाई जात्यावर गाणं म्हणते. रामाच्या गपाऱ्यामध्ये जात वाजे वंगा वंगा, जात वाजे वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. असे जर गाणे म्हणल्यावर काय कलर होईल मावले हो. सुंदर देवाचे गाणे म्हणा. बरं का, काय गाणे होते. सुंदर माझे जाते ग फिरते कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवांना सुद्धा हर्ष वाटावा असा मुलगा आपला जर बनवायचा असेल तर शुद्ध सात्विक कर्म करा. खरोखरच काय जिजामातेने शिकवण दिली होती. काय गुणवर्णन करावं त्या राजाचं. शिवाजीचे गुणवर्णन किती. न्यायानिवृत्ती सदाचार प्रती, सदाचार प्रती कल्याण खजिन्याचा लुटलाय कमाल. तरुणीला भली रूपाची खान, मानवी तिला मात सोनार, परस्त्रीचा या केला वहनार. असा शिवरायाच्या देवाचे, असा शिवरायाच्या देवाचे, असा शिवरायाच्या देवाचे.
भगवा झेंडा फडफडतो हा या देवाचा. जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की वंदे, वंदे. छत्रपती शिवरायांचा एक आदर्श जर आपल्या जीवनामध्ये घेतला तर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण मुलांना एक नम्रतेची विनंती आहे, तुमच्या समोर डोळ्याला जी दिसेल ती स्त्री तुमची बहीण आहे, प्रत्येक स्त्री तुमची आई आहे. हा आदर्श घेतला तर खरोखरच तुमच्या आईवडिलांचं नाव तुम्ही उज्ज्वल कराल. असे त्यांचं गुण या ठिकाणी आदर्श तुमच्या जीवनामध्ये घ्या. ज्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो त्या देश सेवा करणारे वीर जवान सीमेवर आहेत म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. आपल्या तिघांचे उपकार आहेत. पहिला म्हणजे शेतकरी राजा, दुसरा म्हणजे सीमेवर या ठिकाणी लढणारा वीर जवान. जवान तिकडे शहीद होतो आपल्या मातीसाठी आणि आपण इकडे दंगली घालतो जातीसाठी. असं न करता दररोज झोपताना त्या वीर जवानाची या ठिकाणी आठवण करून मगच झोपा. जरा याद करो कुर्बानी, त्यांची कुर्बानी आपल्या स्मरणात ठेवा. या पवित्र देशामध्ये जन्म झालाय याचं भान ठेवा. तू मेरा करे माँ, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन मेरे लिए. साथियों, अब तुम्हारे हवाले वतन. साथी, ये वतन ही भारत माता या वीर जवानाच्या ताब्यात आहे म्हणून त्यांचं स्मरण करा. या ठिकाणी आपल्या या पवित्र भूमीमध्ये गणपती बाप्पाच्या उत्सव निमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. गणपती बाप्पाकडे आपण एक सुंदर मागणं करूया बरं का, की गणपती बाप्पा या महारोगाच्या या कोरोनाच्या विषाणूला सर्वांना मुक्त कर आणि सर्वांचं रक्षण करून आम्ही तुझं नामचिंतन असं सदैव करत राहू. सुंदर मागणी गणपती बाप्पाकडे करायची आहे. गणपती राया पडते मी पाया, काय मागे मागणार रे, काय
आणि एक कोरोना जाऊ दे. बरं का, कोरोना जाऊ दे रे देवा, कोरोना जाऊ दे, कोरोना जाऊ दे रे देवा, कोरोना जाऊ दे रे. कोरोना आजार आलाय घरात मजेत फिरू नका, कोरोना आजार आलाय घरात मजेत फिरू नका, कामाशिवाय कोणीही तुम्ही बाहेर पडू नका, आई वडिलांना भावांना सांगा फिरू नका रे. कोरोना जाऊ दे रे देवा, कोरोना जाऊ दे रे, कोरोना जाऊ दे रे देवा, कोरोना जाऊ दे रे. गणपती बाप्पांच्या चरणावर आपण या ठिकाणी तन मन धनाने विनंती केलेली आहे आणि गणपती बाप्पा सर्व भक्तांचं या ठिकाणी संकट दूर करून सर्वांना सुखी करणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी गणपती बाप्पांच्या चरणी सेवा घडण्याचं जे मला या ठिकाणी पुण्य मिळाले आहे ते म्हणजे आमचे लाडके असणारे नंदकिशोर भाऊ आणि त्यांचे सासरे असणारे माऊली तरडे. खरोखरच माझं किती भाग्य म्हणावं. मला वाटलं की यावर्षी गणपतीमध्ये एकही कार्यक्रम होणार नाही, पण या कीर्तनाचं शेवटचा आता 10वा दिवस, उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, शेवटचं या ठिकाणी पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचं भाग्य माऊली तेरडेमुळे मला मिळालेलं आहे. मी त्यांचा आभार व्यक्त करते. उपस्थित या ठिकाणी नामांकित मृदंगाचार्य आमचे नंदू भाऊ आहेत व तसेच आमचे आदरणीय हरिभक्तपरायण नागनाथ महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज आणि या ठिकाणी सर्वांना आपल्या गायनाने अक्षरशः वेड लावलेले आमचे आदरणीय हरिभक्तपरायण पप्पू महाराज फुले पंढरपूरकर व त्यांचे या ठिकाणी सर्व विद्यार्थी मंडळ आहेत आणि उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वांनी शांत चित्ताने सेवा श्रवण केलेले आहे आणि आपल्या गावांचे या ठिकाणी लाडके सरपंच वेळातला वेळ काढून या ठिकाणी सेवा या ठिकाणी श्रवण केले. काही चुकलं असेल तुमचीच मुलगी तुमची ताई, बरं का, म्हणून मोठ्या अंतकराने माफ करा. तुम्हाला माझ्या कीर्तनातून जे काही योग्य वाटेल ते घरी घेऊन जा, काही चुकलं असेल तर इथे टाकून जा. कीर्तनातलं चांगलं घरी घेऊन जा, जे काही वाईट आहे ते इथे टाकून जा. महिला मंडळ एका गावामध्ये असंच सांगितलं, जे काही चांगलं आहे ते घरी घेऊन जा, वाईट आहे ते टाकून जा. एका बाईनं काय केली माहिती आहे का, चांगल्या चपल्या घरला घेऊन गेली, तुटक्या चपल्या टाकून गेली. असं काही करू नका. कीर्तनामधलं काय योग्य वाटेल तर घरी घेऊन जा, चुकलं असेल तर या ठिकाणी मोठ्या अंतकराने माफ करा. झालेली कीर्तन रूपी सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय रे विठ्ठल.